मनसेच्या उमेदवारीसाठी इच्छुकांना परीक्षा द्यावी लागणार आहे। त्यामुळे परीक्षा अर्ज घेण्यासाठी मनसे कार्यालयात गर्दी उसळते। परीक्षा फी म्हणून प्रत्येकाकडून 1000 रुपये घेतले जात आहेत। त्यामुळे पुण्यात पक्षाच्या तिजोरीत 10 लाखांहून अधिक रक्कम जमा झाली आहे। इच्छुकांबरोबर विद्यमान नगरसेवकांनाही अर्ज खरेदीसाठी रांगेत उभं राहावं लागतंय। परीक्षेसाठी इच्छुकांना माहिती पुस्तिका दिली जाते, पण पेपर नक्की कसा असेल या भीतीने इच्छुकांची धाकधूक वाढली आहे। संपूर्णपणे अंधारात आहे। 24 तारखेला प्रत्यक्षात साहेबांच्या त्याच्या सूचना आहेत। कुठलाही पदाधिकारी त्याच्या बाबतीत काही माहिती सांगत नाही। आम्ही नगरसेवक असल्यामुळे आम्हाला कार्यकर्ते विचारतात की परीक्षा कशी असेल, पण आम्हालाच परीक्षा द्यायची, त्यामुळे आम्हाला पण माहित नाही की नक्की काय असेल परीक्षा म्हणून। आम्ही पण सांगू शकत नाही काय परीक्षेमध्ये बोर्डातील समस्या वगैरे सगळं त्यामध्ये नाही का साहेब विचारतीलच की काय आहे काय नाही। त्यामुळे परीक्षेची तयारी ही पण करावी लागेल, पण परीक्षेत काय विचारतील हे आम्हाला अजूनही माहिती नाही। त्यामुळे मी प्रयत्न करेलच। लेखी परीक्षेतल्या मार्कांनंतरच इच्छुकांची मुलाखतीसाठी निवड केली जाणार आहे। त्यामुळे इच्छुक उमेदवारांना अनेक वर्षांनंतर हातात पुस्तक घेऊन अभ्यास करावा लागणार आहे। ही एक प्रकारे त्यांची छाननी केली जाईल, तर ती आपण म्हणतो चाळण, त्यातनं जाऊन जे खरा सोनं जे राहणार तसे आपल्याला उमेदवार निवडायचे। त्यातनं जो त्यातनं पास होणार आहे, मग पास झाल्यावर त्याचा पुढे इंटरव्ह्यू घेतला जाईल। तर आपल्याला आपण जे म्हणतो की सिस्टम बदलायची ती बदलण्याचं हे आमच्या दृष्टीने एक पहिलं पाऊल आहे। लेखी परीक्षेच्या अनोख्या प्रक्रियेने मनसे सध्या चर्चेत आहे, पण या परीक्षेचा निकाल कसा लागणार आणि जाहीर होणार का असा प्रश्न मनसे कार्यकर्त्यांकडून विचारला जातोय। नवख्या इच्छुकांपेक्षा विद्यमान पदाधिकाऱ्यांना लाल शेरा मिळू नये यासाठी जास्त कष्ट घ्यावे लागणार आहेत। मंदार गुंजारी, स्टार माझा, पुणे।